नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. NMMS परीक्षा इयत्ता 8वी स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट शालेय क्षमता चाचणी प्रश्नपत्रिका सी कोड प्रश्नपत्रिका विज्ञानातील प्रश्न पहिला. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे टिंबटिंब. गॉल्गी संकुल, तंतुकणिका, रिक्तिका, लयकारिका. बरोबर ऑप्शन आहे 4. दुसरा प्रश्न. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोठे आढळतात? जपान, अमेरिका, भारत, चीन. बरोबर पर्याय आहे तिसरा, भारत. तिसरा प्रश्न. खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. क्षय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, अतिसार, हेपॅटिटिस, पटकी, विब्रिओ कॉलरी, विषमज्वर, साल्मोनेला टायफी. या प्रश्नामध्ये एका बाजूला रोगांची नावं दिलेली आहेत, उजव्या बाजूला त्यांचे रोगकारक जीव यांची नावं दिलेली आहेत. यातला विसंगत पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, अतिसार, हेपॅटिटिस. या ठिकाणी दोन्हीही रोगांची नावं दिलेली आहेत. प्रश्न चौथा. लाकूड, कपडे, कोळसा इत्यादी घनरूप पदार्थांपासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? अ वर्गीय आग, ब वर्गीय आग, क वर्गीय आग, ई वर्गीय आग. यातला बरोबर ऑप्शन अ वर्गीय आग. अ वर्गीय आगीमध्ये स्थायू पदार्थांपासून घनरूप पदार्थांपासून लागणारी आग, तर ती अ वर्गीय आग या प्रकारामध्ये येते. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या पेशीत तंतुकणिका नसतात? श्वेत रक्तपेशी, रक्तपट्टिका, चेतापेशीत. चौथा पर्याय आहे लोहित रक्तकणिका. बरोबर पर्याय 4, लोहित रक्तकणिका. प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंब या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. ए, बी, ए बी, ओ. याचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, ए बी. प्रश्न क्रमांक 7. निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास टिंबटिंब ठोके पडतात? 79, 72, 74, 75. बरोबर पर्याय आहे दुसरा, 72. प्रश्न 8. भरतपूर अभयारण्य कशासाठी जगप्रसिद्ध आहे? पाणपक्षी, हत्ती, वाघ, सिंह. यातला बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, पाणपक्षी. प्रश्न क्रमांक 9. स्पिग्मोमॅनोमीटर या यंत्राने खालीलपैकी काय मोजतात? हवेचा दाब, रक्तदाब, वातावरणीय दाब, पाण्याचा दाब. याचा बरोबर पर्याय आहे दुसरा, रक्तदाब. प्रश्न क्रमांक 10. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. एका धातूच्या ठोकळ्याचे वस्तुमान 10 किलोग्रॅम असून त्यांची लांबी 50 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर व उंची 20 सेंटीमीटर आहे. टेबलावर धातूचा ठोकळा आकृतीप्रमाणे ABCD व BCFG नुसार ठेवल्यास प्रत्येक प्रयुक्त दाबातील फरक काढा. आता हे उदाहरण सोडवण्यासाठी इथं आपल्याला काय दिले ते अगोदर लिहून घ्यावं लागेल. तर यामध्ये धातूच्या ठोकळ्याचं पहिल्यांदा वजन दिलेलं आहे W बरोबर 10 किलोग्रॅम वजन, त्याच्यासाठी W हे अक्षर वापरलेलं आहे. त्यानंतर लांबी दिलेली आहे, लांबी आहे 50 सेंटीमीटर, लांबी 50 सेंटीमीटर. त्यानंतर रुंदी दिलेली आहे 10 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आणि ठोकळ्याची उंची देखील दिलेली आहे 20 सेंटीमीटर.
सुरुवातीला या हा जो ठोकळा आहे तर या ठोकळ्याचा ABCD हा जो पृष्ठभाग आहे तर त्या ABCD पृष्ठभाग जर खाली ठेवला आणि तर त्याच्यावरती पडणारा जो दाब आहे ABCD आणि BCFG नुसार ठेवल्यास प्रयुक्त दाबातील फरक आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर पहिल्यांदा ABCDचा जर विचार केला तर यामध्ये क्षेत्रफळ काढावं लागेल. पहिल्यांदा क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले आता इथं ABCD या पृष्ठभागावरती लांबी आणि उंची आहे आणि म्हणून इथं लांबी गुणिले उंची. तर लांबी दिलेली आहे 50 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे 20 सेंटीमीटर. गुणाकार केला तर 5 दुणे 10 आणि वरचे 2 शून्य 1000 सेंटीमीटर स्क्वेअर आणि 1000 सेंटीमीटर स्क्वेअर आहे त्याचं रूपांतर मीटर स्क्वेअरमध्ये जर केलं तर त्याचं उत्तर येत आहे 0.1 म्हणजे 0.1 मीटर स्क्वेअर. तर हे झालं त्याचं क्षेत्रफळ. आता आपल्याला दाब काढायचा आहे. दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ हे त्याचं सूत्र आहे. दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. या सूत्राचा जर विचार केला तर या ठिकाणी वजन आहे 10 किलोग्रॅम आणि 10 किलोग्रॅमचं रूपांतर आपल्याला न्यूटनमध्ये 10ला 9.8ने 9.8ने इथं गुणावं लागेल आपल्याला आणि मग 98 न्यूटन हे त्याचं वजन येते ठोकळ्याचं. म्हणजेच या ठिकाणी बल आहे 98 आणि क्षेत्रफळ आहे 0.1. हे सोडवलं तर आपलं उत्तर येतं आहे 980 पास्कल. 980 पास्कल. आता आपण ABCD हा जर पृष्ठभाग खाली ठेवला तर त्याचा पडणारा दाब तो आला 980 पास्कल. आता BCFGचा जर विचार केला BCFG याचा जर विचार केला तर या ठिकाणी रुंदी आणि उंची याचा समावेश आहे आणि म्हणून आता इथं रुंदी दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि उंची आहे 20 सेंटीमीटर. रुंदी 10 सेंटीमीटर आणि उंची आहे 20 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर. आणि मग क्षेत्रफळ जर आपण काढलं त्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढलं तर 10 गुणिले 20 बरोबर 200 सेंटीमीटर स्क्वेअर आणि याचं रूपांतर जर मीटर स्क्वेअरमध्ये केलं तर त्याचं उत्तर येत आहे 0.02 मीटर स्क्वेअर. आणि मग या पृष्ठभागाचा पडणारा जो दाब आहे दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ हे जर सूत्र आपण वापरलं तर इथं पुन्हा 98 भागिले 0.02 बरोबर दशांश चिन्ह आपण सरकवलं 2 घरं तर 9800 भागिले 2 आणि जर भाग आपण याला दिला 9800 भागिले 2 जर भाग दिला तर 2 चोक 8 2 9 18 आणि वरचे 2 शून्य शून्य आणि त्याला एकक आहे पास्कल. म्हणजे धातूचा ठोकळा जर ABCD या पृष्ठभागावरती ठेवला तर 980 पास्कल एवढा दाब पडतोय आणि जर BCFG या पृष्ठभागावरती ठेवला तर 4900 पास्कल एवढा दाब पडतो आहे. आणि या दोन्ही पृष्ठभागातील दाबांचा फरक आपल्याला काढायचा आहे. मग फरक काढताना 4900 वजा 980
हे जर आपण वजाबाकी केली तर त्याचं उत्तर येत आहे 3920 पास्कल. 3920 पास्कल म्हणजे यातला पर्याय क्रमांक तिसरा 3920 पास्कल. अकरावा प्रश्न. अनियमित परावर्तन संबंधित खालील दिलेल्या विधानातून चुकीचे विधान निवडा. समांतर किरणांचे आपत्ती कोन सारख्या मापाचे नसतात. पृष्ठभागावर काढलेल्या स्तंभिका समांतर असतात. परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर विखुरतात. परावर्तनाचे नियम पाळले जातात. आता या 4 पर्यायांपैकी चुकीचं विधान निवडायचं आहे. तर इथं दुसरा जो पर्याय आहे, पृष्ठभागावर काढलेल्या स्तंभिका समांतर असतात. स्तंभिका समांतर असतीलच असं नाही, कारण पृष्ठभाग जर खालीवर असेल, खडबडीत पृष्ठभाग असेल तर काढलेल्या ह्या स्तंभिका समांतर असू शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. जेव्हा वायुगोल आकुंचित होतो त्याचे तापमान वाढते, हे घडण्यामागील कारण गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचे टिंब ऊर्जेत रूपांतर होते. प्रकाश, ध्वनी, विद्युत, उष्णता. तर यातला पर्याय क्रमांक 4 उष्णता. 13वा प्रश्न. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. 2 स्तंभ दिलेले आहेत. त्यातला पहिला स्तंभ आहे स्तंभ ए आणि दुसरा स्तंभ बी. मानवी शरीराचं तापमान, कक्ष तापमान, पाऱ्याचा गोठणबिंदू, पाण्याचा उत्कलन बिंदू. तर या ठिकाणी मानवी शरीराचं जे तापमान आहे ते 37 अंश सेल्सिअस असतं. कक्ष तापमान 72 डिग्री फॅरनहाईट. पाऱ्याचा जो गोठणबिंदू आहे तो 212 डिग्री फॅरनहाईट आणि पाण्याचा उत्कलन बिंदू जो आहे तो 234. पाऱ्याचा गोठणबिंदू जो आहे तो 234.35 केल्व्हिन आणि पाण्याचा जो उत्कलन बिंदू आहे तो 212 डिग्री फॅरनहाईट. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14. खाली दिलेल्या पर्यायातून विधान पूर्ण करा. जेव्हा ध्वनीचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसरण होते तेव्हा टिंब. हवेचे कण ध्वनी तरंगांच्या दिशेने गतिमान होतात. निर्माण झालेले संपीडन आणि विरळणे स्थिर राहतात. ऊर्जेचे स्थानांतरण ध्वनी तरंगांच्या दिशेने होते. हवेच्या दाबात फरक होत नाही. तर यातला पर्याय क्रमांक 3 ऊर्जेचे स्थानांतरण ध्वनी तरंगांच्या दिशेने होते. 15वा प्रश्न. निर्माण होणाऱ्या विभवांतराशी घटाशी जोड्या जुळवा. योग्य पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडा. कोरडा घट, लेड ॲसिड घट, निकेल कॅडमियम घट. आता स्तंभ बी मध्ये जे दिले 1.2 व्होल्ट, 1.2 व्होल्टपेक्षा कमी, 2 व्होल्टपेक्षा जास्त, 2 व्होल्ट. आता इथे जे पर्याय आहेत तर त्यातले एक कोरडा घट जो आहे त्या कोरड्या घटासाठी इथं विभवांतर हे 1.5 व्होल्ट पाहिजे. पण इथं कुठेही 1.5 व्होल्ट असं दिलेलं नाही. तरी त्यातल्या त्यात कोरडा घट जे आहे तर आपण लेड ॲसिड घट घेऊया. दुसरं लेड ॲसिड घट. तर लेड ॲसिड घटाची जी विभवांतर आहे तर ते किती असतं. लेड ॲसिड घट 2 व्होल्ट. म्हणजे पहिलं जे आहे त्याला पर्याय आपण, दुसरं जे आहे त्याला पर्याय आपण डी देऊ शकतो दुसऱ्याला. त्यानंतर निकेल कॅडमियम घट जे आहे त्याचा पर्याय आपण ए देऊ शकतो 1.2 व्होल्ट. म्हणजे त्यातल्या त्यात पर्याय क्रमांक 4 हा आपण देऊ शकतो. थोडंसं संदिग्ध प्रश्न वाटतोय त्यामुळे त्यातल्या त्यात आपण 4 पर्याय त्याला देऊ शकतो. त्यानंतर 16वा जो प्रश्न आहे. ए आणि बी या 2 पदार्थांचा विशिष्ट उष्मा अनुक्रमे C व 3C आहे. त्यांना सारख्या प्रमाणात उष्मा दिला तर त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 3x व 7x असतील तर त्यांच्या तापमान वाढीतील गुणोत्तराचे प्रमाण काढा. आता गुणोत्तराचे जे प्रमाण आहे ते काढण्यासाठी आपण सूत्र वापरूया. त्यासाठी Q बरोबर
क्यू बरोबर एम सी डेल्टा टी. हे जर सूत्र वापरलं क्यू बरोबर एम सी डेल्टा टी आणि दोन्हींचं गुणोत्तर जर आपण घेतलं तर डेल्टा टी बरोबर क्यू छेद एम सी, छेदस्थानी डेल्टा टी बरोबर क्यू छेद एम सी. तर दोन पदार्थांसाठी त्यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. मग इथे पहिला जो पदार्थ आहे ए, तर एसाठी वस्तुमान म्हणजे मास ते आहे 3x आणि त्याची विशिष्ट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी त्याची म्हणजे विशिष्ट उष्मा आहे त्याचा C. आणि दुसरा जो पदार्थ आहे बी, तर बीसाठी वस्तुमान आहे 7x आणि विशिष्ट उष्मा आहे 3C. आता या दोन्हींचं गुणोत्तर जर आपण काढलं तर गुणोत्तरासाठी आपल्याला असं मांडावं लागेल क्यू छेद 3xc भागिले क्यू छेद 7x गुणिले 3C. आता हेच जर पुढं सोडवायचं म्हटलं तर क्यू छेद 3xc भागिलेचं उलटून गुणिले आपण केलं तर 7x गुणिले 3C छेद क्यू. क्यूला क्यू कॅन्सल केले तर आता इथे पुन्हा इथं काय कॅन्सल होऊ शकतं 3C x कॅन्सल होईल. इथे क्यू कॅन्सल झालेला आहे मगाशी. मग 7/1 म्हणजे याचं गुणोत्तर आहे 7/1. हे गुणोत्तर येते म्हणजेच पर्याय क्रमांक 1 7/1. त्यानंतर पुढचा प्रश्न 17वा. 3 सेमी व्यासाच्या आणि 28 सेमी लांबीच्या धातूच्या नलिकेतून प्रकाशाच्या परावर्तन आकृतीत दाखवल्याप्रमाणे निरीक्षित केले. आता इथं आकृती दाखवलेली आहे. नळीत पहिले परावर्तन 4 सेंटीमीटरवर आढळून आले. परावर्तन पुन्हा घडून येते. प्रकाश किरण नलिकेतून बाहेर पडेपर्यंत घडून येणाऱ्या परावर्तनांची संख्या काढा. आता नळीची लांबी दिलेली 28 सेमी आणि पहिलं जे परावर्तन झाले तर ते अंतर दिलेलं आहे 4 सेमी. आता इथं आपल्याला 28 सेमीमधून 4 सेमी जर आपण वजा केलं, 28 सेमीमधून जर 4 सेमी वजा केलं तर 24 सेमी. राहिलेली लांबी किती येते? 24 सेमी. आणि 24 सेमीला आपण जर त्याच्या व्यासानं भागलं तर 3×8 = 24. म्हणजेच या ठिकाणी परावर्तन जे आहे ते परावर्तन 8 वेळा घडून येईल म्हणजे पर्याय क्रमांक 1. 18वा प्रश्न. वातावरणीय दाब बरोबर टिंबटिंब. सूत्र दिलेलं आहे वातावरणीय दाबाचं. हवेचं वस्तुमान भागिले हवेचं आकारमान, हवेच्या कणांची संख्या भागिले पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, हवेच्या स्तंभाचे वस्तुमान भागिले हवेच्या स्तंभाचा आकारमान आणि हवेचे वजन भागिले पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. तर पर्याय क्रमांक 4. 19वा प्रश्न. दिलेल्या पर्यायांचा विद्युत घंटेच्या कार्याचा अचूक पर्याय निवडा. A. परिपथ पूर्ण होतो. B. ध्वनी निर्माण होतो. परिपथातून विद्युतधारा वाहते. गुंडाळे चुंबक बनते. परिपथातील विद्युत प्रवाह थांबतो. तर आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 असेल. परिपथ पहिल्यांदा पूर्ण होईल, त्यानंतर परिपथातून विद्युतधारा वाहील, गुंडाळे चुंबक बनेल, नंतर ध्वनी निर्माण होईल आणि पुन्हा विद्युत परिपथातील विद्युत प्रवाह थांबतो म्हणजे पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न 7वीच्या घटकावर आधारित आहे. पहा, सोबतच्या आकृतीचं निरीक्षण करा. ABCD चे नामनिर्देशन केलेला अचूक पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडा. आता ही जी आकृती आहे चंद्रग्रहणाची आकृती दिलेली आहे
आणि इथे नावं दिलेली आहेत. तर त्यासाठी ए आहे उपछाया, बी पृथ्वी, सी प्रच्छाया आणि डी चंद्र. तर हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, तर त्या 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक जो दुसरा आहे, ए प्रच्छाया, बी उपछाया, सी चंद्र, डी पृथ्वी. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 21वा, अणूच्या अंतरंगांचा अभ्यास करण्यासाठी विकिरण प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञाचा आहे? पर्याय क्रमांक 2 अर्नेस्ट रुदरफोर्ड. 22वा प्रश्न, डाल्टन हे एकक कशाच्या मोजमापासाठी वापरतात? आता डाल्टन हे जे एकक आहे, अणुवस्तुमान, इलेक्ट्रॉन वस्तुमान, प्रोटॉनचे वस्तुमान, रेणू वस्तुमान. तर यातील पर्याय क्रमांक 1 आपण निवडू शकतो, अणुवस्तुमान. त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक 4 जो आहे रेणू वस्तुमान, ते मोजण्यासाठी देखील डाल्टन या एककाचा वापर केला जातो. 23वा प्रश्न, 22 कॅरेट सोने हे कोणत्या धातूंचे संमिश्र असते? सोने व पारा, सोने व चांदी किंवा तांबे, सोने व ॲल्युमिनियम, सोने व मॅग्नेशियम. तर यातला पर्याय क्रमांक दुसरा, सोने व चांदी किंवा तांबे. प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी कोणते CNGचे वैशिष्ट्य नाही? पहिलं दिले सहज पेट घेतो, दुसरं सहज वाहून नेता येत नाही, तिसरं सहज ज्वलनावरती नियंत्रण करता येते आणि चौथं आहे कमी प्रमाणात CO2 H2O तयार होते. आता सहज पेट घेतो आहे, सहज ज्वलनावरती नियंत्रण करता येतं, कमी प्रमाणात CO2 आणि H2O तयार होतं आणि सहज वाहून नेता येत नाही. बाकीची जी इंधनं आहेत ती सहज वाहून नेता येतात, परंतु CNG सहज वाहून नेता येत नाही. मग हे पर्याय क्रमांक दुसरा. प्रश्न 25वा, रंजक द्रव्य पृथक्करण पद्धती पुढीलपैकी कशासाठी वापरतात? एकमेकात न मिसळणारे द्रव वेगळे करण्यासाठी, कलील द्रावणातील स्थायू कण वेगळे करण्यासाठी, अशुद्ध द्रव शुद्ध करण्यासाठी, एकाच द्रावणातील 2 किंवा अधिक विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी. तर पर्याय क्रमांक 4. 26वा जो प्रश्न आहे, अणूच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात यासाठीचे 2n² हे सूत्र पुढीलपैकी कोणी प्रतिपादित केलेले आहे? जॉन डाल्टन, जे थॉम्सन, चॅडविक, नील्स बोर. पर्याय क्रमांक 4. 27वा प्रश्न, नवसागराचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते आहे? Na2CO3, NaHCO3, NH4Cl, Na2SO4. तर यातला पर्याय क्रमांक 3 अमोनियम क्लोराईड म्हणजेच नवसागर. 28वा प्रश्न, दह्यामध्ये कोणते आम्ल असते? लॅक्टिक आम्ल, ॲसेटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, टार्टारिक आम्ल. तर यातलं दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते. पर्याय क्रमांक 1. 29वा प्रश्न, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या अणुसंशोधन केंद्रात आहे? काक्रापार, चेन्नई, राजस्थान, मुंबई. तर यातला जो पर्याय आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 30, मृत समुद्राची क्षारता पाण्यातील क्षारांचं द्रावण किती आहे? 3.8%, 7.9%, 3.5%, 33.7%. पर्याय क्रमांक 4. 31वा प्रश्न आहे, पुढीलपैकी वेगळा धातू ओळखा. Fe लोखंड, आयर्न, Al ॲल्युमिनियम, कॉपर, तांबे आणि चौथा दिलेला आहे गॅलियम. तर हे सगळे 3 FeAlCu हे धातू आहेत आणि गॅलियम जो आहे तो धातू सदृश म्हणजे पर्याय क्रमांक 4. 32वा प्रश्न, पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. फॉस्फरस प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतो, मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्माण करतो, पोटॅशियम प्रथिने
हरितद्रव्य व पेशीद्रव यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे. आणि चौथं आहे झिंक संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करणे, तर यातलं अयोग्य विधान आहे. तिसरं पोटॅशियम प्रथिने हरितद्रव्य व पेशीद्रव यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे. 33वा प्रश्न, अन्न आम्लारीयुक्त करणे. अन्न आम्लारीयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचं आहे? पित्तरस, स्वादुरस, आंत्ररस, जाठरस. आता पित्तरस, पहिल्यांदा पित्तरस अन्नामध्ये मिसळतो आणि तो अन्न आम्लारीयुक्त करतो पहिल्यांदा, म्हणून पर्याय क्रमांक 1. स्वादुरस आणि आंत्ररस, तर यांच्यामुळे सुद्धा, स्वादुरसामुळे सुद्धा अन्न आम्लारीयुक्त होते. आणि हा जो चौथा दिलेला आहे जाठरस, तर याच्यामुळे अन्न आम्लयुक्त होते. म्हणजे याचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पहिल्यांदा पित्तरस अन्नामध्ये मिसळतो आणि आम्लारीयुक्त करतो. 34वा, राष्ट्रीय विषाणू संस्था टिंबटिंब ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. मुंबई, पुणे, चेन्नई, दिल्ली, तर यातला पर्याय क्रमांक आहे 2 पुणे. आकृती दिलेली आहे. खालील आकृतीतील भूस्तरिका ओळखा. तर या आकृतीमध्ये म्युकरची आकृती आहे आणि या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक पहिला जो दिलेला आहे ए, दुसरा आहे बी, तिसरा सी आणि चौथा आहे डी. तर याचा पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 ए. तर याला भूस्तरिका, एला काय म्हणतात? भूस्तरिका असं म्हणतात.